बघ ना ऊन लागायला का. हाय. व्हिडिओची सुरुवात आमची इथूनच होणार आहे आज. हाय कर हाय कर. ऊन घेत घेत मस्त. राजूला बाहेरच पाहिजे असते है ना. काय ग. दी ये कर बरं दी ये. हाय करून दाखव बरं. हाय असं हाय. बाय करून दाखव. बाय बाय कर बाय कर. बाय करून दाखव ना. राजूला आमच्या बाय करता येईल आता. कर ना एकदा कर. हो बुर जाऊ बाय कर बाय कर. बाय कर एकदा बाय करून दाखव. बाय 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 कर. कर बाय बाय कर. केस सोड. दी आली बरोबर. दी आली. ये दी ये कुतू म्हण बरं. म्हण ना कुतू ये म्हण ना. कुतू ये म्हण ना. ये बऱ्याच गोष्टी तिला आता कळल्यात. ॲक्शन करायली, बाय करायली, असं ये करायली हे ना राजवी. भूर करायली. भूर म्हणते भूर. हां भूर म्हण बरं. भूर म्हण ना. भूर. कुठं जायचं. कुठं जायचं. भूर जायचं. कुठं जायचं. मन एकदा मन दाखव म्हणून. भूर म्हणून दाखव. म्हण ना भूर म्हण ना. म्हण भूर म्हण. तर राजवी ना आता मामासोबत बाहेर गेली. काय असं लेकरांचं मध्ये मध्ये म्हणजे दोघांचं सारखं चालूच असते. त्यांना ना ॲन्युअल डे चालू झाला ना तर तिनं काहीतरी केलं होतं ते दाखवायला त्या प्रियांला बोलू लागली. तर ते त्याच्या फ्रेंडसोबत खेळायला ते तिकडे बिझी झालं. ॲन्युअल डेचा म्हणजे झाला त्यांचा की 3-4 दिवस त्यांना सारख्या सुट्ट्या होत्या. झाला आता आजच्या दिवस ते उद्यापासून 1 तारखेपासून शाळा आहे त्यांची दोघांची पण. मग थोडंसं व्यवस्थित व्हिडिओ व्यवस्थित करता येतात मला आणि लेकरं गेले की कामं पण सुधारतात. तर आता माझं जेवण राहिले. आणखीन जेवण करते पटकन. आणि जसं की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची आहे. उडदाच्या डाळीचे लाडू बनवायचे. त्या दिवशी मी बनवले होते पण ते मेथ्या टाकून बनवले होते पण इतके कडू झाले होते. मामानं अजिबात खाल्ले नाही. ते मामासाठीच बनवले होते मुद्दाम. कारण की मला मेथ्याचे आवडत नाहीत. खूप कडू लागतात ते. घरी बनवलेले जरा जास्तच म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असते काय माहीत. पण बाहेरून 1-2 आले होते ना मला तर ते इतके कडू लागणे गेले. पण घरी बनवलेले खूप जास्त कडू होते ते. मेथ्याचं प्रमाण कमी जास्त झालं असेल कदाचित. त्याच्यामुळे ह्यावेळेस मी मेथ्या टाकणार नाही. फक्त उडदाचे बनवणार आहे. तर चला अगोदर पटकन जेवण करते आणि मग तुमच्यासोबत ती रेसिपी पण शेअर करते. तर आता लाडूसाठी लागणारं सगळं काढून घेतले मी इथं. डाळ काढली. अर्धा किलोला कमी आहे म्हणजे 400 ग्रॅम आहे जवळजवळ. आणि बाकीच्या गोष्टी पण काढल्यात. पण आधी म्हणलं मी सकाळी ना तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती इडलीसाठी. परत ते फर्मेंट होणार नाही म्हणलं पटकन. म्हणजे आधीच थंडीचे दिवस आहेत. परत उशिरा काढल्यावर परत ते व्यवस्थित फुगणार नाही म्हणलं आधी ते काढून घेते आणि नंतर मग लाडूचं करते. किती हसू यायले बाईला. किती हसू यायले. हो हसू येईल तरी हसायले. इडलीसाठीचे तांदूळ आणि डाळ होते ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि त्याच्यानंतर आता लाडू बनवायचे होते. तर डाळ आता छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. त्याच्यानंतर हे जे मखाना आहेत ते पण याच्यात ॲड करायचे. हे छोटे छोटे नाही का त्या दिवशी आले होते पॅकेटमध्ये. अर्धे चांगले आले अर्धे असे आले छोटे. हे म्हणलं तर भाजून घेते आणि बारीक करून मग लाडूमध्ये टाकून देते. तर डाळ एवढी अशी भाजून झालेली आहे. आता काढून घेते आणि नंतर परत एकदा बारीक केल्यावर परत आपल्याला तुपात भाजायची. त्याच्यामुळे अशी एवढीच भाजली. तर मखाना याच्यात भाजून घेते. छान लागतात लाडू. तुला माहीतच नाही टेस्ट याची. उडदाच्या डाळीचे लाडू अशी टेस्ट तुला माहीत नाही. छान लागते. छान येईल ना वास का नाही. छान यायला का नाही त्याच्यामुळेच माहिती आधीच नाही म्हणतो. तर उडदाच्या डाळीचे जे पीठ आहे ते इथं काढून घेतलं मी. आणि हे मखाना आहेत जे की बारीक करून घेतलेत मी. आता याच्यामध्येच ना म्हणजे हे काढून घेते आणि लगेच मग काजू आणि बदाम जे आहेत ते बारीक करून घेते. मला ना काजू बदाम हे भाजून टाकलेले नाही आवडत अजिबात. कारण की त्याची टेस्ट ना वेगळीच येते. हे 50 ग्रॅम टाकते आणि काजू 50 ग्रॅम असं करते. दोन्ही एकदाच काढून घेते आणि याच्यात ॲड करते. आता तुपामध्ये हे आपल्याला डाळीचं हे पावडर आणि गव्हाचं पीठ 1 वाटी हे टाकून भाजून घ्यायचं. त्यात तूप टाकून डिंक तळून घेते आणि ते बारीक करून हे बदाम आणि हे काढून ठेवलं ना काजू बदाम आणि मखानाचं पावडर त्याच्यामध्ये ॲड करते. कारण की हे काय भाजायचं नाही आता. हे फक्त उडदाच्या डाळ ते भाजल्याच्यानंतर त्याच्यात ॲड करायचं थंड झाल्यावर साखरसोबत.
आता हे बारीक करून घेते मिक्सरला. तर डिंक थोडासा थंड झाला की नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा. आणि आता त्याच कढईमध्ये तूप टाकून घेतलं होतं. आपण जे उडदाचं पीठ पावडर करून ठेवलं होतं ना, ते याच्यामध्ये टाकून घेते. थोडा वेळेला परतून घेणार आहे. जरासं अर्धा 1 मिनिट भाजलं की त्याच्यानंतर लगेच मग 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड करून परत एकदा छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तूप जरा चांगलंच टाकायचं, म्हणजे पूर्ण पीठ जे आहे त्याच्यामध्ये भिजलं पाहिजे. अशा पद्धतीने लाडूची टेस्ट जेवढं आपण तूप टाकतो ना ज्या प्रमाणामध्ये, तेवढी छान येते. तर उडदाचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकदम खमंग वास सुटेपर्यंत मी ते भाजून घेतलेलं आहे. आता हे ताटात काढून घेते. थोडंसं याला थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करता आलं पाहिजे अशा प्रमाणात. त्याच्यानंतर हे डिंक मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली होती व्यवस्थित निघावं म्हणून. डिंक, काजू बदामचं पावडर आणि मखानाचं पावडर हे तिन्ही एकत्र आहेत. आता हे सगळं आपल्याला भाजलेलं जे पीठ होतं उडदाचं त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे हाताने मिक्स करायचं. साखरेचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. जे साखरेचा बुरा असतो ना ते ॲड केलं आहे मी. आता हे सगळं साहित्य जे आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर का ड्रायफ्रूट्स असे थोडेसे छोटे छोटे तुकड्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही याच्यात ॲड करू शकता. विलायची पावडरसुद्धा टाकू शकता आवडत असेल तर. आमच्या इथं नाही आवडत, असे प्लेनच लाडू आवडतात, त्याच्यामुळे असेच बनवणार आहे मी. तर याच्यात थोड्याशा गाठी वगैरे असतात ना, त्याच्यामुळे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे सगळं पावडर. तर अशा पद्धतीने सगळा कलर जे आहे एकजीव झाल्याच्या नंतर सारखाच दिसतोय, म्हणजे हे पूर्ण मिश्रणचा. आणि आता हे लाडूनं व्यवस्थित बसत नव्हते, त्याच्यामुळे मी काय केलं, थोडंसं तूप गरम केलं आणि याच्यामध्ये ॲड केलं परत. टेस्ट तर छान येणारच आहे तुपामुळे, पण लाडू पण एकदम व्यवस्थित वळल्या जातात. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहेत ते लाडू बनवून तयार होतात. एकदम दिसायला पण छान आणि टेस्टलासुद्धा छान झाले होते. चला पटापट सगळे लाडू जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. आणि तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. टेस्टला हे लाडू खूप छान झाले होते आणि हेल्थसाठी तर चांगले आहेतच. लाडू केले, जेवण वगैरे झालं, म्हणजे लगेच स्वयंपाक करून घेतला होता लाडू झाले की. आणि जेवणं झालेत. आज आहे 31st. स्पेशल असं काही नव्हतं, आपलं रोजचंच. पण लेकरांचं ना, प्रिया आणि प्रक्षिताचं असं चालू आहे की 12 वाजेपर्यंत जागी राहायचं म्हणून. आता त्यांना सांगितलं मी की जागी राहत नाहीत तुम्ही, इतक्या वेळा झोप येते म्हणून. पण म्हणतात की नाही, ते आयरन मॅनचा काहीतरी शॉट आहे ना, मी बघितला होता, त्यांना मला दाखवता प्रियानं बाबा. त्याच्यामध्ये ना आयरन मॅन असं काहीतरी लास्टच्या सीनमध्ये अशी चुटकी वाजत, त्यावेळेसच लगेच 12 वाजतात असं काहीतरी व्हिडिओ होता. सो ते त्याला सेम करायचं, त्याच्यामुळे ते म्हणलं की मला जागी राहायचं. बघूया आता किती वेळ जागी राहते काय नाही. अवतार बघ ना कसं झालं. कसं नीट कर, मागं कर दे. वल्ल लागायला की थोडंसं. काल प्रक्षिताला ना, काल रात्री घातलं होतास ना तू, म्हणून धुवायला टाकलं होतं. दुसरा आहे काढून आपण. तर काल ना प्रक्षिताला मी मार्केटमधून नाईट ड्रेस आणला होता. तिला खूप जास्त आवडला. पहिल्यांदा तसा नाईट ड्रेस आणला तिला. हे ना, सॉफ्ट लागेल एकदम आणि कलर सगळंच आवडलं तिला. पुढच्या वेळेस गेला दुसरा आणते. त्याच्यामुळे तिनं, मी आज धुवायला टाकला तर थोडा म्हणजे थोडं राहिलं होतं वाळायचं, तसंच घातलं तिने ते शर्ट. तर झोपा आता. झोपायचं का नाही? काऊन? हां, काय म्हणला? ते काय ते काय वाजायला 12 वाजायला झोपायचं. पाणी जे आहे मी थोडंसं कोमट करायला ठेवलं आहे, कारण की जे इडलीचं पीठ आहे ना, ते आता मी रात्रभर याच्यामध्ये ठेवणार आहे. असा डब्बा लवकर ते फुगलं जाते असं. तसं मी याच्यात कोमट पाणी टाकलं होतं थोडंसं अगोदर मिक्स करताना. पाण्यात पण ठेवणार आहे, थोडंसं कोमटच आहे याच्यात, त्याच्यात ठेवणार आहे रात्रभर. बघूया आता काय फरक पडते का, तर झाकून पण ठेवणार आहे असं. आणखीन एक कपडा टाकते, म्हणजे 100% फुगलंच पाहिजे पीठ, अशी काहीतरी ट्रिक बऱ्याच जणींनी मला सांगितली होती मागे एका व्हिडिओमध्ये. गरम पाण्यात टाकून ठेवायचा डब्बा, पीठ छान फुगते म्हणून. तर चला, किचनमध्ये सगळी आवरावर झालेली आहे आता करून. आणि माझ्या दातामध्ये ना सारखं तसं, म्हणजे दाढला ना असा खड्डा झाला आहे. पण आता कॅप बसून घ्यायची. तशी अगोदर माझ्या एका दाताला आहे बसवलेली इकडं. आता एका वरच्या दाताला बसावं लागते काही की, कारण की जेवढे सगळे अन्नाचे का तिथं जाऊन बसायचे सारखेच. सो जायचं रूट कॅनच करून घ्यावं लागतं तसं, तेवढं छिद्र पडलं की. सो ते एक करायचं आहे. आणि परत काल आमचं संक्रांतीचं जे आहे अर्धं काम झाल्यासारखं झालं आहे, कारण की साडी तर नाही, आम्ही ह्यावेळेस लेहंगे घेतलेत. दोघीला 2 सारखेच घेतलेत, फक्त कलर वेगळा घेतला आहे पल्लवीला आणि मला. ते स्टिच करायला टाकलेत, सेमी स्टिच होते. सो ते स्टिच करायला टाकलेत आणि ब्लाऊज पण टाकले, जे की आम्हाला 14 तारखेच्या अगोदरच भेटणार आहे. हे जे ब्लाऊज होतं ना, मी टाकलं होतं तिथं, तर त्यांनी मला 15 दिवस सांगितले. तर मला टेन्शनच आलं, एखाद्या चांगल्या ठिकाणी टाकले की इतका वेळ लागते का म्हणून.
पण दिलं ह्यांनी, पण लवकर दिलं. म्हणले होते ते तसं, पण लवकर दिलं तारखेच्या अगोदर. 5 तारखेला म्हणले, पण मला काल परवालाच भेटलं आहे ब्लाऊज. मग त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की आता हे जर टाकलं आहे आम्ही लेहंग्यावरचं तर लवकर भेटणार नाही, म्हणून आम्ही थोडीशी घाई केली, पटकन आणला. म्हणजे माझा अगोदर आणला होता, पण दुसऱ्या एकाच कलरमध्ये होता, दुसरा नव्हता. मग त्यांनी ऑर्डर दिली, ते काल परवा आले होते. आणखी 2-3 कलरमध्ये लेहंगे ते आम्ही जाऊन आणले आणि लगेच येता मग शिवायला टाकलं ब्लाऊज ही. तर त्या ताईने सांगितलं की 12 तारखेपर्यंत भेटून जाईल, अगोदरच भेटेल, पण 12 तारीख सांगितली त्यांनी. तर हेच काम आमचं कंप्लीट झाले. संक्रांतीचं अर्धच काम म्हणता येईल, कारण की तेच महत्त्वाचं असतं. आणि बाकीचे तर मग आता जाऊन गोष्टी, आता ज्यावेळेस संक्रांत येईल, वाणाचं आणणं ह्या त्या गोष्टी. आता वाणाचं पण थोडंसं माझं चाललं की काय ठेवायचं म्हणून. आणि ह्यावेळेस असं म्हणतात की संक्रांत तर 3च दिवस आहे म्हणून. नंतर रथसप्तमीपर्यंत करतात बऱ्याच जणी, पण जसं की आमोशापर्यंत म्हणतात. आमोशा 3च दिवसापर्यंत आहे, म्हणजे तिसऱ्या दिवशीच आमोशा येईल, तिसऱ्या का चौथ्या दिवशी. मग त्या 3च दिवसात हळदी कुंकू होतं आहे का काय, असं आता विचारून थोडंसं बघूया. काल परवा एक ताई म्हणत होत्या की 3च दिवसाची आहे म्हणून. मग असेल तर मग आमचं चाललं आहे की शुक्रवारी किंवा शनिवारी ठेवून घेऊया हळदी कुंकू. 16 तारखेला, 15 किंवा 16 तारखेला, नाही 16 किंवा 17 तारखेला. आणि वाणाला एक काय ठेवायचं हे चालले. स्टीलमध्येच काहीतरी ठेवूया म्हणलं ह्यावेळेस. आम्ही एका स्टीलच्या दुकानावरती बघितलं होतं, छान छान वस्तू आलेल्या आहेत. सो आता ते सगळं आणायच्या गोष्टी राहिलेल्या आहेत, ते काय आता आणता येईल. आणि बाकी मग तुमची झाली का नाही तयारी, साडी वगैरे घेतली का नाही संक्रांतीला, नक्कीच कळवा मला. ह्या वर्षी आता आम्ही थोडंसं वेगळं फर्स्ट टाईमच काहीतरी ट्राय करणार आहेत लेहंग्यामध्ये. जे की म्हणजे आता सगळ्याच बायकांना एकदा तरी ट्राय करा वाटते. आता दुसऱ्यांच्या अंगावर किती जरी असला तरी स्वतः एकदा तरी घालून बघा वाटते काय. तसंच आम्हाला पण म्हणलं ह्यावेळेस मग चला, घरच्यांनी परमिशन दिली म्हणल्यावर घेऊया आणि बघूया काहीतरी वेगळं. तुम्हाला पण आता आम्ही दाखवला नाही आणखीन कुठला घेतला, तर एक असतं ना की सस्पेन्स थोडंसं. ज्यावेळेस आम्ही वेअर करू हळदी कुंकवाच्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला बघायला भेटेल. मोबाईलवर घे ना, दाखव मोबाईल दिसत ना मला. घे पटकन, सर टायमिंग दिसा ना, सोड दो. अरे त्याच्यात ते गेलं. प्रक्षिता मात्र झोपी गेली होती आणि लेकरांचं असं काही ना काही चालूच असतं. आता त्याला त्याची इच्छा होती म्हणून मी म्हणलं कर बाबा, पण ते व्यवस्थित व्हिडिओ करता नाही आला, कारण की ते टाईम व्यवस्थित मॅच नाही झाला त्याच्याने. हॅपी न्यू इयर. आपल्याला जरा लेट आवाज येते ना, लांबून नंतर आवाज येते. किती उल्हास रे तुला, सकाळी शाळा आहे, किती वेळ जागत बसते. मला जागे आता 12:30 पर्यंत जागणार आहे. चला आता झोप गुरानं. चल 12:30. 12:30 पर्यंत काय आता काय नाही. झोप गुरानं. हॅपी न्यू इयर. सगळ्यांना हॅपी न्यू इयर कर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आमच्या सगळ्यांकडून ते पण थंडी. हे आमचा डॉगी नाही पाळलेला तरी इथं येऊन बसलाय पाळल्यासारखा. काय पाळलेला नाही तरी आपण इथं. चला बाय, गुड नाईट. चला 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 चल प्रिया.